माझं नाव अरुण मुरमारे. तर मागे जो पाऊस झाला त्या पावसामध्ये डोंगरवाडी साटवाडी रोडमध्ये जे खराळ गेलं, म्हणजे त्या रोडचं काम, म्हणजे ते खराळ वगैरे माती काढण्याचं काम झालं, पण ते अजूनही तरी तिथे भरपूर म्हणजे असं कोसळण्यासारखं आहे. तर ते आता म्हणजे पाऊस जरी उघडला असला तरी तिथं ते अजून काम काढून थोडं म्हणजे माती वगैरे काढून थोडं अजून साफ करून घेतलं असतं तर ते पुढे जो धोका होणार आहे परत पाऊस वगैरे जर आला तर ते अजून कोसळू शकतं. कारण की तिथं बऱ्यापैकी माती अजून आहे, म्हणजे जे कोसळले ते अर्धवटच खाली रस्त्यावर आले. संतोष रावते. आमचा दररोज येण्या जाण्याचा रस्ता, येण्याच्या जाण्याच्या रस्त्याने मध्येच खराळ गेल्यामुळे आम्हाला येण्या जाण्यासाठी थोडी अडचण होते. प्रशासनाने जे केलं, खाली जे गेलेलं ते केले, जे आता टनावरती जे राहिले त्याचं ते तुटून गेलं तर तिथं काय जाता येत नाही, एवढं टन मारता येत नाही गाड्यांना. तर काय बांधकाम अजून काय झालं नाही. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.